नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, वरिष्ठ मंडळी सगळी आराम करण्यासाठी जातात, तर श्रावणी तिच्या डोक्यात असलेल्या प्लॅनबाबत साहिल, रागिनी, मुग्धा, मृणाल यांना सांगते. तेही तिच्या डोक्यात असलेली कल्पना ऐकून आधी शॉक होतात, पण नंतर निखिल आणि साहिल हे दोघेही तिच्या सपोर्टमध्ये असतात. तर पाहू आता पुढे. बराच वेळ त्या सगळ्यांच्याच गप्पा चालू होत्या. एकमेकांची मजा मस्करी करत ते वेळ घालवत होते. थोड्या वेळाने कावेरी, प्रतिभा, शर्मिला या तिघीजणी आराम करून बाहेर आल्यात. त्या रागिनी, मुग्धा, निखिल, साहिल जिथे बसलेले होते तिथे येऊन बसल्यात आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागल्या. काही वेळाने आजी आजोबा आणि शामराव, प्रतापराव, श्रीधरराव हेही बाहेर आलेत. सगळेजण बसून गप्पा मारू लागलेत. मुलांनो, तुम्ही ठरवलेली ही पिकनिक आवडली बरं आम्हा सगळ्यांना. काहीतरी रोजच्या दैनंदिन जीवनातला एक आज वेगळाच दिवस मिळाला. आम्ही देखील केव्हा असे इतका वेळ बसून एकमेकांशी गप्पा मारल्या असत्या. आज आम्ही देखील आमच्या जुन्या आठवणी काढून पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये रमून गेलो, तेही फक्त तुमच्यामुळेच. मला तर असं वाटतं की अशी पिकनिक महिन्या 2 महिन्यातून तरी झालीच पाहिजे. तितकंच थोडासा चेंज भेटेल, श्रीधरराव म्हणाले. हो बाबा, अशी पिकनिक आपण नक्कीच करत जाऊ. आजी आजोबा, तुम्हाला ही पिकनिक कशी वाटली? निखिलने विचारलं. आम्हालाही आवडली तुमची पिकनिक बरं का. आम्हीही खूप एन्जॉय करत आहोत. तुमच्या सगळ्यांची मजा मस्ती पाहून आम्हालाही तितकाच आनंद होत आहे, आजोबा म्हणाले. श्रीधर बरोबर बोलला. तसा अशा पिकनिक महिन्या 2 महिन्यातून तरी एकदा झाल्याच पाहिजे. तितकंच मन फ्रेश होऊन जातं. बाहेरच्या वातावरणात असं खूप छान आणि शांत वाटतं. चला, आता बऱ्याच गप्पा मारून झाल्यात आपल्या. आता काही चहा पाण्याचं पाहू काहीतरी. चहाची तलप लागलेली आहे. आजोबा असे बोलून खुर्चीतून उठले, तर त्यांच्या मागे एक एक जण करत चहा पिण्यासाठी उठायला लागला. सगळेजण चहा पिण्यासाठी तिकडच्या असलेल्या कॅन्टीनकडे गेलेत. तिकडच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना चहा, कॉफी ज्यांना जे हवंय ते आणून दिलं. सगळेजण चहा पित होते, तर इकडे निखिल, रागिनी, मुग्धा, श्रावणी, साहिल आणि मृणाल यांची कुजबूज चालू होती. ते डोळ्यांनी एकमेकांना वारंवार इशारे करत होते. सगळेच जण श्रावणीला बोलण्यासाठी प्रवृत्त करत होते. पण इतका वेळ कॉन्फिडन्समध्ये असणारी श्रावणी, तिलाही आता थोडी भीती वाटायला लागली होती. तिला घाम फुटायला लागला होता. काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी हेच तिला काही कळत नव्हतं. त्यांची कुजबूज चाललेली बाकी सगळ्यांच्याच लक्षात येत होती. कोणी आता पुढे काय बोलणार तेवढ्यातच आजीच म्हणाल्यात. पोरांनो, कसली एवढी कुजबूज चालू आहे तुमची? केव्हापासून पाहते मी. नक्कीच तुमचं काहीतरी आणखी दुसरा प्लॅन असावं. आम्हालाही कळू द्या काय चालू आहे तुमचं, तर आम्हीही तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी होऊ. नाहीतर का तुम्हाला तुमचं काही असं वेगळं विशेष ठरवलं आहे तुम्ही सगळ्यांनी? तुम्हाला तुमच्यासाठी काही स्पेशल आहे का करायचं? आजी हसत म्हणाल्या. आजी असं म्हणताच रागिनी, निखिल, साहिल हे सगळे श्रावणीला बोलण्यासाठी अजूनच फोर्स करू लागले. कोणी इशारे करत होतं डोळ्यांनी, तर कोणी तिला हातांनी धक्के देऊन तिला सारखं सारखं सांगत होते. श्रावणी, काही बोलायचं आहे का तुला? का हे सगळेजण तुला बोलण्यासाठी सांगत आहे? काहीतरी नक्कीच आहे, हे लक्षात येतंय माझ्या. बोल, काही बोलायचंय तर इतका संकोच कशाला करायला पाहिजे त्यात? हां आजी, श्रावणीला ना काहीतरी बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांशी. पण प्लीज हां, तुम्ही तिला ओरडू नका. बिचारीने जे केलंय ते फक्त तुमच्यासाठीच केलंय आणि तुमच्यासाठीच करते, रागिनी म्हणाली. रागिनी, अगं आधी काय विषय आहे तो तर समजू दे, तर नंतर ओरडण्याचा प्रश्न येतो. आणि असं ओरडण्यासारखं केलं आहे का जे तुम्ही आधीच घाबरून विचारतेस तर? तुमची इतकी कुजबूज आणि इतकं घाबरायला होतंय म्हणजेच विषय नक्कीच काहीतरी वेगळा आहे, हे तर माझ्या लक्षात आलंय. जर श्रावणी नाही सांगते तर तूच सांगून टाक काय आहे तर, आजी रागिनीला म्हणाल्या. आजी मी नाही,
श्रावणी सांगेल काय आहे ते, रागिनी फार गोंधळून म्हणाली. तिला आजीने असं अचानक विचारल्यावरती फारच अडखडायला आणि गोंधळायलाही झालं. साऊ, काय चाललंय नक्की तुझं? काय आहे ते सांगणार आहेस का? का आम्ही हेच विचार करत राहावं की तुमचं काय चालू आहे, तुमच्या मनात काय आहे? कशाला इतका सस्पेन्स बनवून ठेवला आहे? बोल लवकर, काय बोलायचंय ते. केव्हापासून त्या काकी विचारतायत ना तुला? कावेरी श्रावणीला थोड्याशा ओरडूनच म्हणाल्यात. आता आई असं म्हटल्यावरती श्रावणीला बोलणं भागच होतं, कारण सगळेजण तिच्याकडेच पाहत होते. कशीबशी हिंमत करून श्रावणीने बोलायला सुरुवात केली. आई, आजी, आपण सगळे इथे पिकनिक करायला आलो आहोत ना? तसं सकाळी खेळ वगैरे पण बरेच खेळून झालेत आपले, तर आता आपण काही म्युझिक वगैरे लावून डान्स करूया का? श्रावणी म्हणाली. श्रावणी असं बोलताच निखिल आणि साहिल तिच्याकडे कपाळावर आठ्या पाडून पाहू लागलेत. निखिलने तर डोळे मोठे करून पुन्हा तिला बोल म्हणून असा इशारा केला. अगं इतकंच ना, मग करा की डान्स. तुम्हाला कोणी मना केला आहे का? एवढंच विचारण्यासाठी इतका वेळ लावला. मला वाटलं नक्की काहीतरी असं वेगळं आणि विशेष असावं. केव्हापासून कुजबूज कुजबूज लावून ठेवली आहे नुसती. आम्ही काही तुम्हाला डान्स करायला मना करणार आहोत का? करा एन्जॉय, एन्जॉय तर करायला आलो आहोत. काय रे पोरांनो, अगदी हद्दच करतात तुम्ही पण, असे बोलून आजी गालातच हसायला लागल्या. श्रावणीच्या एका साईडला मृणाल बसली होती, तर दुसऱ्या साईडला रागिनी बसली होती. श्रावणी गप्प बसलेली पाहून लगेच मृणालने श्रावणीला चिमटी काढली, तर इकडे रागिनीही पायाने सारखीच तिच्या पायाला मारत होती. त्या दोघीही कपाळावर आठ्या पाडून श्रावणीकडे पाहू लागल्यात. ती जे बोलली त्याच्यावरून त्याही विचार करू लागल्यात. त्यांची गंमत पाहून आजीने पुन्हा विचारलं, रागिनी, आणखी अजून काही बाकी आहे का जे श्रावणीला बोलायचंय पण ती बोलली नाहीये तर? आजीने विचारलं. रागिनीने नुसतं हो मध्ये मान हलवली. साऊ, अगं बोलशील का? किती वेळ त्यांना तात्काळात ठेवलंयस? काय हा खेळ चालू आहे? केव्हापासून तुला सारखं सारखं विचारतोय तर? मनू, जर तुला काही माहीत असेल तर तू सांगून टाक काय सांगायचं आहे तर या साऊला. कावेरी थोड्या चिडून म्हणाल्या. कावेरी यांनी मृणालचं नाव घेताच तिच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. आई, मी? मला नाही माहीत तिला काय सांगायचंय तर, मृणाल अडखडत म्हणाली. कावेरी, राहू दे, पोरांना सांगायचं नसेल कदाचित आपल्याला. चला आपण जाऊ, बाहेरून फिरून येऊ मस्तपैकी, आजी म्हणाल्या. आता आजी उठून जायला निघायलाच लागल्या म्हटल्यावरती जे काही आहे मनात ते बोलून टाकल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही हे श्रावणीच्या लक्षात आलं. आणि इकडून रागिनी, मुग्धा, मृणाल त्याही तिला वारंवार इशारे करतच होते. तसं श्रावणीने बोलायला सुरुवात केली. आई, आजी, मी म्हणत होते की डान्स तर आम्ही करूच, आमच्यासोबत तुम्हीही डान्स करा. शिवाय इकडे पण किती छान स्विमिंग पूल आहे, इतका मोठा. आपण तर आल्यापासून एकदाही स्विमिंग पूलमध्ये उतरलो नाही आहेत. स्विमिंग पूल असून त्याचा आनंद न घ्यायचा म्हणजे पिकनिक अर्धवट एन्जॉय केल्यासारखं वाटेल, श्रावणी म्हणाली. अरे मग जा ना, तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जा, तुम्हाला कोणी मना केलंय? त्यात काय इतकं घाबरत विचारायचं? डान्स करा, खेळा पाण्यात, सगळ्या सोयी तर आहेत, तर पुरेपूर फायदा घ्या त्याचा. तुम्ही असेही मौजमस्तीच करायला आले आहात ना, मग करा बिंदास, आजी म्हणाल्या. आजी, तसं नाही, मला असं वाटत होतं की आपण सगळेच आलेलोच आहोत, तर ही मोमेंट आणि हा दिवस काहीतरी वेगळा आणि स्पेशल असा म्हणून कायमचाच लक्षात राहावा म्हणून. श्रावणी इतकंच बोलून गप्प राहिली. अरे बाळांनो, तुम्ही असंही इतकं काही छान ठरवलंय आणि इतकं व्यवस्थित नियोजन आहे आणि ही जागाही त्यातच खूप सुंदर आहे. असाही हा दिवस आमच्यासाठी स्पेशलच आहे. माझ्या सुनांचे चेहरे तर बघ, किती खुश आणि प्रसन्न वाटतायत, आजी म्हणाल्या. मंजुळाबाई, पोरांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे. त्यांना अजून काहीतरी करायचं बाकी आहे. त्यांचे चेहरे बघूनच लक्षात येतंय. पोरांनो,
काय बोलायचे ते बोला. कशाला एवढा विषय केव्हापासून ताणून ठेवलाय? इतकं गोल फिरवून फिरवून बोलायला. काय बोलायचंय ते आता स्पष्टपणे बोला, नाहीतर आम्ही सगळे उठून चाललो इथून. आजोबा एकदम खणखणीत कडक आवाजात म्हणाले. बाप रे श्रावणी, आजोबा आत्ताच इतक्या कडक आवाजात बोलतायत. आजोबा बहुतेक चिडलेत वाटतं. जर तू काही बोललीस तर झालंच आता. आणि काही खरं नाही मग तुझं. बोलू का नको बोलू मी? पण जर आता मी नाही बोलली तर हे सगळे पुन्हा माझ्या अंगावर बरसतील. त्यापेक्षा बोलून टाक काय बोलायचंय ते. नंतर मनाला खंत राहणार नाही. सारखं इतकं फिरवून फिरवून बोलल्याने ते सगळे चिडायला लागलेत आता. तुला आता धीर करून आणि हिम्मत एकजुटवून बोलल्याशिवाय पर्याय नाहीये. घे गणपती बाप्पाचं नाव आणि बोलून टाक काय तुझ्या मनात आहे ते. श्रावणी एकटीच स्वतःच्या मनात स्वतःशीच बडबडत होती. आजी, आजोबा, आई, काकी, मला असं वाटलं की आपण सगळे पिकनिकला आलो आहोत तर तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल हवं म्हणून मी एक गोष्ट आणलेली आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही ती सगळ्यांनी गोष्ट स्वीकारावी. मी आणलेलं तुमच्यासाठी ते गिफ्ट तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने स्वीकारा आणि तितक्याच प्रेमाने त्याचा वापरही करावा. श्रावणी एकदम पटापट तिच्या मनात आहे ते बोलून मोकळी झाली. आमच्या सगळ्यांसाठी काय गिफ्ट आणलंय आम्हालाही कळू दे. अरे वा, गिफ्ट भेटतंय आम्हाला तर. आणि एक गिफ्ट देण्यासाठी मग एवढं कशाला विचार करत होतीस? दाखव पाहू आम्हाला काय गिफ्ट आहे तर. आम्हीही फार एक्सायटेड आहो. गिफ्ट भेटेल तर कोण खुश नसणार सांग बरं, शर्मिला म्हणाल्या. तेवढ्यात प्रतिभाही बोलू लागल्यात. श्रावणी, दे ग पोरी एकदाचं काय गिफ्ट आहे ते. केव्हापासून वाट पाहतोय आम्ही तुझ्या बोलण्याची. ठीक आहे हां काकी, मी आणते तुमचं सगळ्यांचं गिफ्ट. पण काय, बघून कोणी चिडायचं नाही हां. आणि कोणीही आपला मूड खराब करून घ्यायचा नाही. जसे तुम्ही सकाळपासून आहात ना तितकेच आनंदी आणि खुश पाहिजेत मला. जर तुम्हाला ते गिफ्ट आवडलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर नाही आवडलं तर तुम्ही चिडचिड नाही करायची. प्रॉमिस करा आधी मला सगळ्यांनी, श्रावणी म्हणाली. जर अट मान्य असेल तरच मी तुम्हाला ते गिफ्ट दाखवेल. बरं बाबा, आम्हा सगळ्यांना तुझी अट मान्य आहे. आणि एकदाचा पाहूच दे आता आम्हाला तू काय गिफ्ट आणलेलं आहेस. किती उत्सुकता वाढवतेस तू केव्हापासून आमची, प्रतिभा म्हणाल्या. ठीक आहे, मी जाते आणि लगेच घेऊन येते तुमच्या सगळ्यांचे गिफ्ट. तुम्ही इथेच बसा हां. आणि श्रावणी पुन्हा वळून म्हणाली. तुम्हाला माहीत आहे ना आपली ठरलेली अट? हो बाई, आम्हाला माहीत आहे तुझी अट. जा आता आणि आण ते गिफ्ट एकदाचं, कावेरी म्हणाल्या. निखिल, चल ना तू माझ्यासोबत, मला तुझ्या मदतीची गरज लागेल. तसे निखिल आणि श्रावणी दोघेही आणलेला सामान घेण्यासाठी आतमध्ये येतात. श्रावणीने घेतलेली कपड्यांची पिशवी बॅगेतून काढली आणि सोबत घेतली. ते दोघेही रूममधून बाहेरच निघत होते की तितक्यात श्रावणीने निखिलला आवाज दिला. निखिल, अरे केव्हापासून तुम्हा सगळ्यांना भीती वाटत होती आणि आता मला जाम भीती वाटते रे. सगळे कसे रिॲक्ट होतील तेच विचार करून करून फार टेन्शन येतं आहे मला. आणि एकतर जर सगळे चिडलेत ना तर आई आणि बाबा घरी गेल्यावरही मला बोलायला कमी करणार नाहीत. घरी जाऊन पुन्हा आई आणि बाबांचं ऐकावं लागेल ते वेगळंच. घाबरून तर माझे हातपाय पण थंड पडायला लागलेत, श्रावणी म्हणाली. श्रावणी, तू घाबरतेस? तू केव्हापासून इतकी घाबरायला लागलीस? तू इतकी केव्हापासून स्पष्टपणे आणि ठामपणे तुझं मत मांडत होतीस, सगळ्यांना सांगत होतीस. तुझ्या मतावर ठाम होती म्हणूनच तर आम्ही देखील आमचे मत बदललेत तुझ्यासाठी. शिवाय मृणाल, रागिनी, मुग्धा त्याही तयार झाल्यात. त्याही तुझ्या सपोर्टमध्येच उभ्या आहेत आता. आणि आता तूच गोंधळ निर्माण करायला लागली आहेस. तू आता बोलायला घाबरतेस? श्रावणी, आता असू दे, जे होईल ते होईल, बघितलं जाईल आता काय होतंय तर. तू काही टेन्शन घेऊ नको. जरी सगळे चिडलेत तर आम्ही सगळे आहोतच ना तुझ्यासोबत. आम्ही बोलू त्यांच्याशी. ओरडा तुला एकटीलाच भेटणार नाही
तर आम्ही सगळेही तुझ्यासोबत सगळ्यांचा ओरडा खायला तयार आहोत. चल आता, आधीच इतका सस्पेन्स क्रिएट केलेला आहे. उशीर झाला तर त्या आणखीनच चिडतील. कदाचित तुझं गिफ्ट बघून नाही, पण झालेल्या उशिरामुळे जास्त चिडचिड करतील. चल आता, निखिलने असे बोलून श्रावणीचा हात पकडला. तिचे हात तर खरंच घाबरून खूप थंड पडलेले होते. निखिल पुन्हा तसाच उभा राहिला. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. श्रावणी, रिलॅक्स. इतकी जर घाबरून थंड पडशील तर तू तुझं मत मांडू शकणार नाहीस. ते जर चिडले तर तुलाही तुझं मत मांडता आलं पाहिजे. त्यांच्या मनातला गैरसमज दूर करता आला पाहिजे. हे काही विचित्र असं नाही आहे की त्यांनी चिडण्यासारखं. हेतू त्यांना पटवून द्यायला पाहिजेत. पण जर तूच अशी थंड पडशील तर त्यांना काय सांगणार आहे? तुला वाटतं का तू जे करते ते चुकीचं आहे? निखिल श्रावणीच्या डोळ्यात पाहत म्हणाला. श्रावणीही त्याच्याच डोळ्यात एकटकच पाहत होती. तिने मानेने नकार दिला. नाही, मला नाही वाटत की मी काही चुकीचं करते. मी त्याच कॉन्फिडन्सने बोलेल जितक्या कॉन्फिडन्सने मी आत्तापर्यंत बोलत होती. श्रावणीने चेहऱ्यावरती स्माईल आणली आणि तिने डोळे मिचकवत निखिलकडे पाहिलं. दोघेही एकमेकांकडे पाहत स्माईल करू लागले. थँक्स निखिल, तुझ्यामुळेच माझा गेलेला कॉन्फिडन्स मला पुन्हा मिळाला. श्रावणी म्हणाली. चला, कॉन्फिडन्स भेटला ना आता तुम्हाला तुमचा. चल मग आता, अजून जास्त वेळ घालवू नकोस. श्रावणीने हो मध्ये मान डोलवली आणि तीही तितक्याच आत्मविश्वासाने चालत होती. तर पुढच्या भागात पाहूया घरातील सगळी मंडळी कशा प्रकारे रिॲक्ट करतात ते. त्यांना श्रावणीच्या गिफ्ट पाहून आनंद होईल का राग येईल ते पाहू पुढच्या भागात. तर भेटूया पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.